नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. जे केळी बागायतदार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची स्टेज असते की बुंदा वाढवणे. जर आपला बुंदा चांगल्या प्रकारे असेल तर आपल्या त्यातनं उत्पन्न मिळण्यालाही आपल्याला चांगला तिथे फायदा होतो. तर तो कशा प्रकारे? जर आपल्या केळीचा बुंदा चांगला असेल तर जे आपला घड निघतो तोही आपल्याला तिथे दर्जेदार घड निघलेला आपल्याला तिथे पाहायला मिळतो. खाण्यामध्येही चांगले अंतर पडलेलं आपल्याला तिथे पाहायला मिळतो. जेवढं आपल्या बुंद्याची साईज असेल तेवढे झाडाची म्हणजे झाडाचं पोषणही आपल्याला तिथे चांगलं झालेलं पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे घडही चांगल्या प्रकारे पडलेला आपल्याला तिथं पाहायला मिळतो. खाण्यांमध्ये अंतर तिथे आपल्याला चांगल्या प्रकारे पडलेलं पाहायला मिळतं. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देता आपल्याला तिथे उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळण्याची अपेक्षा असते किंवा मिळते. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं की बुंदा वाढवणे. तर येथे बुंदा वाढवत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपली मुळी चांगल्या प्रकारे चालली पाहिजे. झाड कुठल्याही प्रकारे स्ट्रेसमध्ये गेलेलं नाही पाहिजे किंवा झाड म्हणजे चांगल्या दर्जाचं झाड आपल्याला तिथे झालेलं म्हणजे झालं पाहिजे. या गोष्टी आपण तिथे करत असतो. त्यामध्ये बुंदा वाढवत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जर काय करायचं असेल तर याच्यामध्ये जे काय फॉस्फरिक ॲसिड असेल तर ते आपल्याला तिथे वापरणं खूप गरजेचं असतं. कारण फॉस्फरिक ॲसिड बरोबर आपल्याला दुसरे ग्रेड वापरू शकतो आपण त्याच्यामध्ये फर्टिलायझरचे. त्याच्यामध्ये 19-19 असेल, 12-61 असेल, याचं कॉम्बिनेशन करून आपण फॉस्फरिक ॲसिड बरोबर आपण तिथे देऊ शकतो. यामुळे काय होतं तर आपल्या बुंद्याची चांगली वाढ झालेली आपल्याला तिथे पाहायला मिळते आणि बुंद्याबरोबर झाडाची वाढ आपल्याला खुंटून न देता त्याची वाढ आपल्याला तिथे झालेली आपल्याला तिथे पाहायला मिळते. याबरोबर जर जर फॉस्फरिक ॲसिड जर आपल्याला तिथे म्हणजे चांगल्या प्रमाणात वापरलं तर आपल्याला बुंद्याची साईज आपल्याला तिथे पाहायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण झाडाला फर्टिलायझर वगैरे देत असतो, जास्त झाले किंवा कमी पडले किंवा पाण्याचा अनबॅलन्स झाला तर आपल्याला झाड तिथे स्ट्रेसमध्ये गेलेलं पाहायला मिळतं. तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर त्यासाठी एक चांगला उपाय आहे की तिथे आपण फॉस्फरिक ॲसिडचा स्प्रे घेऊ शकतो. कारण फॉस्फरिक ॲसिड असं एक टॉनिक आहे की जे आपल्याला स्ट्रेस रेजिस्टन्स म्हणून काम करतं. कारण तिथे झाड जर स्ट्रेसमध्ये गेला असेल तर स्ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम हा फॉस्फरिक ॲसिड करत असतो. त्यामुळे तिथे एक त्याचा स्प्रे घेणं आपल्याला चांगल्या प्रकारे फायद्याचं पडू शकतो. कारण ते एक टॉनिक म्हणूनही तिथे आपल्याला काम करतं आणि एक बूस्टर डोस म्हणूनही तिथे आपल्याला चांगल्या प्रकारचं काम केलेलं आपल्याला तिथे पाहायला मिळतं. तर मग प्रश्न पडत असेल की फॉस्फरिक ॲसिड वापरायचं त्याच्याबरोबर दुसरे NPK ग्रेडही वापरायचे, पण त्याचं प्रमाण किती घ्यायचं? तर जर आपण ड्रिपने सोडत असाल तर त्यासाठी फॉस्फरिक ॲसिड आपल्याला वापरायचं आहे 2 लिटर प्रति एकरासाठी. आणि जर 19-19 घेत असाल तर तो 5 किलो आणि जर 12-61चा त्याच्याबरोबर डोस घेणार असाल तर ते 4 किलो प्रति एकरासाठी आपण तिथे वापरू शकतो. आणि प्रश्न पडतो ज्यावेळेस आपण स्प्रे घ्यायचा, स्प्रेमध्ये आपण फॉस्फरिक ॲसिड घेऊ शकतो. फॉस्फरिक ॲसिडचा स्प्रे घेत असताना त्यामध्ये आपल्याला प्रमाण किती वापरायचं तर प्रमाण वापरत असताना आपण प्रति लिटरसाठी किंवा प्रति लिटरसाठी आपण वापरू शकतो. प्रति लिटरसाठी आपल्याला 1 ml प्रमाण आपल्याला तिथे वापरायचं आहे. त्या पद्धतीने आपण स्प्रेही घेऊ शकतो. स्प्रे घेतल्याच्या नंतर फर्टिलायझर ॲप्लिकेशनही करू शकतो. यामुळे आपल्याला बुंद्याची तिथे साईजही पाहायला मिळते. आणि जर पाहायला गेलं तर बाजारामध्ये भरपूर काही आपल्याला बुंदा स्पेशल किंवा दुसरे काही ग्रेड मिळतात. तर हे आपल्याला स्वस्तामध्ये आपल्याला इथे फायद्यात पडतंय की ते 1000-1200 रुपयाचं आणून 1500 रुपयापर्यंत त्याच्या किमती असतात. ते आणून आपल्या पिकांना देणं हे काय आपल्याला परवडत नाही किंवा जास्त पैसे खर्च करून आपल्याला रिझल्टही त्यातनं म्हणावा असं मिळत नाही. त्यापेक्षा जर या गोष्टी केल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे बुंदाही तिथे आपल्याला पाहायला मिळतो, बुंद्याची साईज झालेली पाहायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा स्प्रे घेतल्याच्या नंतर आपलं जे स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो आपण, तो स्ट्रेस मॅनेजमेंटही आपण त्यामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. झाड पूर्णपणे स्ट्रेस मुक्त होतं. पूर्ण स्ट्रेसमधून निघल्याच्या नंतर झाडाची ग्रोथही चांगल्या पद्धतीने होते. एखाद्या गोष्टीला जसं माणसाला आपण म्हणजे काय की चांगलं खाऊ घातलं
तर माणूस तंदुरुस्त राहतो. त्या व्यतिरिक्त जर माणसाला दुसऱ्या गोष्टी कुठल्या गोष्टी खाऊ घातल्या तर माणूस आजारी पडतो. त्याला म्हणजे एकतर दवाखान्यात जाऊन त्याला चांगल्या प्रकारे उपचार घेणं तिथे महत्वाचं असतं. तर या गोष्टी होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो, तर चांगल्या पद्धत म्हणजे चांगल्या प्रकारे आपण झाडांना जर खाऊ घातलं तर झाड मग थोडक्यात स्ट्रेस म्हणतो तो, आपण माणूस जसा आजारी पडतो तसं झाड स्ट्रेसमध्ये जातं. ते जाऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, तर चांगल्या क्वालिटीचं खत वगैरे तिथे टाकल्याच्या नंतर त्या झाडांना चांगल्या पद्धतीने लागू होण्यासाठी आपल्याला फॉस्फरिक ऍसिडचाही त्याचे चांगल्या प्रकारे मदत होते. फॉस्फरिक ऍसिडचे दुसरे फायदे म्हणजे जे काही आपली पांढरी मुळे असते तर ते तिथे चांगल्या प्रकारे वाढवण्याचं कामही आपल्याला फॉस्फरिक ऍसिड तिथं आपल्याला काम करताना पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपली जमीन ही कडक झालेली असेल तर तेही आपल्याला भुसभुशीत करण्याचं काम ते तिथे म्हणजे ते तिथे काम करण्याचं आपल्याला तिथे पाहायला मिळतं. पोरोसिटी चांगल्या प्रकारे झालेल्या आपल्याला तिथे पाहायला मिळते. या व्यतिरिक्त जर तुम्ही बाहेरून काय खते आणत असाल तर ते स्पेशल बुंद्यासाठी तर तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.